नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी लहान मुलं तर असतात आणि लहान मुलं म्हटले की आपण त्यांना नवनवीन कपडे आणत असतो, परंतु असे काही जुने कपडे त्यांचे असतात, जुन्या पॅन्टी असतात, त्या त्यांना येत नाहीत आणि पॅन्टी खूप चांगल्या असतात कारण लहान मुलांचा एवढा काही पॅन्टचा यूज होत नाही, त्यामुळे त्या लवकर फाटत नाहीत किंवा खराब होत नाहीत. तर अशा पॅन्ट आपल्या घरामध्ये नक्कीच असतात. तर तुम्ही या पॅन्टचा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा आज आपण वापर करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने नवीन वस्तू कशी तयार करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीने आपण या जुन्या पॅन्टींचा वापर करणार आहोत, ते पण शिलाई मशीनचा वापर न करता. तुमच्या देखील घरामध्ये जर काही लहान मुलांच्या पॅन्टी असतील ज्या तुमच्या मुलांना मोठ्या होत असतील किंवा लहान होत असेल तर त्या टाकून देण्याआधी तुम्ही एकतर पॅन्टला लहान मुलांना, गरीब मुलांना डोनेट करू शकतात किंवा तुम्हाला ते नसेल आवडत तर अशा पद्धतीच्या घरामध्ये कामी येणाऱ्या वस्तू तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर बघा, मी या ठिकाणी एक फुल साईजची पॅन्ट घेतलेली आहे जी की माझ्या लहान मुलाची आहे. आणि बघा, आता हा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित हा वरचा आणि खालचा भाग दोघं सेपरेट करायचे आहे, म्हणजे अशा पद्धतीने कट करायचा आहे. तर बघा, मी या ठिकाणी कात्रीच्या मदतीने व्यवस्थित याला कट करत आहे. तुम्ही हवं तर हाफ पॅन्ट घेऊ शकतात. जर तुमच्याकडे हाफ पॅन्ट असेल लहान मुलांची ते देखील घेतली तरीही चालेल. माझ्याकडे हाफवाली जी पॅन्ट असते ती नव्हती, त्यामुळे मी या ठिकाणी फुल पॅन्ट कट करून तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. तर बघा, आणि हो, मी चॅनलवरती याआधी देखील भरपूर असे पॅन्टचे यूजेस तुम्हाला दाखवलेले आहे, त्यामुळे तुम्ही ते चेक केलेले नसेल तर प्लीज चॅनलवर जाऊन ते चेकआउट करू शकतात. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी भरपूर नवनवीन आणि युजफुल आयडियाज तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर बघा, हा जो आतला जो सेंटर होता, जो जॉईंट होता, तो देखील आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे. त्यानंतर आता हा जो खालचा जो भाग आहे, तुम्हाला जर वाटत असेल की हा व्यवस्थित सरळ नाही आहे तर तुम्ही याला एका सरळ रेषेमध्ये कट करून घेऊ शकतात. आता मी या ठिकाणी तसं सरळ आहे म्हणून कट केलेलं नाही आहे. त्यानंतर बघा, आता खालचा जो भाग आहे त्याच साईडला आपल्याला चौकोनी आकाराचे छोटे छोटे भाग, चौकोनी आकार या ठिकाणी कट करायचा आहे. मी या ठिकाणी मोजमाप न घेताच हे कट करत आहे. तुम्ही मोजमाप घेऊन देखील कट करू शकता. 1-2 इंचाच्या अंतरावरती व्यवस्थित मोजमाप घेऊन दोघंही जे भाग आहे ते अशा पद्धतीने कट करायचे आहे. आता बघा, त्यानंतर बघा, आता हा जो खालचा जो भाग आपण कट केलेला होता तो आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पॅन्टला उलटं केलेलं आहे, जेणेकरून जी शिलाई आहे ती आतल्या साईडमध्ये जाईल. तर बघा, हा जो भाग आहे खालचा, सुरुवातीला तो भाग आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे. सुई धाग्याच्या मदतीने देखील तुम्ही अगदी आरामात याला शिवू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल. तर बघा, आता हा खालचा भाग पॅक करून झाल्यानंतर हे साईडचे जे चौकोनी आकार आपण कट केला होता तो देखील भाग आपल्याला अशी आडवी शिलाई त्याला मारायची आहे आणि तो देखील भाग सुई धाग्याने शिवून घ्यायचा आहे. तर बघा, मी तो देखील भाग, दोघंही भाग जे आहे ती या ठिकाणी शिवून घेतलेले आहे. त्यानंतर व्यवस्थित पॅन्टला सरळ करायचं आहे आणि या पॅन्टला आपल्याला बंद अटॅच करायचे आहे, म्हणजे जे हँडल्स आहे ते आपल्याला या ठिकाणी लावायचे आहे. तर बघा, मी या ठिकाणी माझ्याकडे दुसरे एक बंद होते, जे हँडल्स होते ते मी या ठिकाणी लावणार आहे. हवं तर तुम्ही या पॅन्टचा जो खालचा भाग आपण कट केलेला होता त्या भागाचा देखील असे हँडल्स तुम्ही तयार करून लावू शकता. तर बघा, हे देखील आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे. आणि बघा, एका छोट्याशा पॅन्टपासून अतिशय सुंदर आणि सोपी अशी आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे. न कुठला शिलाई मशीनचा वापर करता किंवा न काही जास्त मेहनत घेता अशा पद्धतीची बॅग तुम्ही नक्कीच तयार करू शकतात आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. भरपूर अशा वस्तू आपण त्यामध्ये ठेवू शकतो. आणि बघा, एक छोटासा डब्बा, मोबाईल आणि काही 1-2 वस्तू देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. तुम्हाला ही बाहेर घेऊन जायची असेल बॅग तरीही तुम्ही नेली तरी चालेल, किंवा घरामध्ये छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी याचा यूज केला तरीही चालेल. कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकतात. आणि आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल.
तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली हे देखील खाली छोटीशी कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत